नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहोत वटपौर्णिमा कथा। प्रसिद्ध तत्ववेत्ता अश्वपती हा भद्रा देशाचा राजा होता। त्याला बालसुख मिळालं नाही, यासाठी त्यांनी 18 वर्ष कठोर तपश्चर्या केली। त्यानंतर सावित्री देवींनी कन्यादानाचं वरदान दिलं। त्यामुळे जन्म घेतल्यानंतर मुलीचं नाव सावित्री ठेवण्यात आलं। मुलगी मोठी झाली, ती खूप रूपवान होती। योग्य वर न मिळाल्याने राजा दुःखी असायचा। राजाने स्वतः मुलीला वर शोधायला पाठवलं। जंगलात त्याला सत्यवान भेटला। द्युमत सेनेचे मुलगा सत्यवान हा तिचा पती म्हणून स्वीकारला गेला। ही घटना कळल्यानंतर नारद ऋषींनी अश्वपतींना सत्यवानाच्या अल्पायुष्याबद्दल सांगितलं। आई वडिलांनी सावित्रीला खूप समजावलं, पण सावित्री तिच्या धर्मापासून हटली नाही। ज्याच्या जिद्दीपुढे राजाला नतमस्तक व्हावं लागलं। सावित्री आणि सत्यवान यांचा विवाह झाला। सत्यवान अत्यंत सद्गुणी, धर्मनिष्ठ आणि बलवान होता। आई वडिलांची पूर्ण काळजी घेतली। सावित्री राजवाडा सोडून जंगलातल्या झोपडीत आली होती। ती आपल्या आंधळ्या सासू सासऱ्यांची सेवा करायची। सत्यवानाच्या मृत्यूचा दिवस जवळ आला। नारदांनी सावित्रीला सत्यवानाच्या मृत्यूचा दिवस आधीच सांगितला होता। जसजशी वेळ जवळ येऊ लागली तसतशी सावित्री अधीर होऊ लागली। त्यांनी 3 दिवस आधीच उपवास सुरू केला। नारद मुलींच्या सांगण्यावरून पितरांची पूजा केली। रोजच्या प्रमाणे सत्यवान लाकूड तोडण्यासाठी जंगलात जाऊन अन्न बनवू लागला, म्हणून सावित्री त्याच्याबरोबर गेली। सत्यवानाच्या मृत्यूचा दिवस होता तो। सत्यवान लाकूड तोडण्यासाठी झाडावर चढला, पण चक्कर आल्याने तो खाली कोसळला। सावित्रीने आपल्या नवऱ्याला मांडीवर डोकं ठेवून झोपवलं। त्याला मिठी मारायला सुरुवात केली, तेव्हा यमराज येताना दिसले, ज्याने सत्यवानाचा जीव घ्यायला सुरुवात केली होती। सावित्री ही यमराजाच्या मागे लागली। त्याने खूप नकार दिला, पण सावित्री म्हणाली, माझा नवरा जिथे जातो तिथे मला जायलाच हवं। वारंवार नकार देऊनही सावित्री यमराजाच्या मागे मागे चालत राहिली। सावित्रीची निष्ठा आणि पतीबद्दलची भक्ती पाहून यमाने तिला 3 वरदान दिले। एक एक करून सावित्रीच्या आंधळ्या सासू सासऱ्यांना डोळे दिले, तिला हरवलेलं राज्य परत केलं आणि 3रं वरदान म्हणून सावित्रीने संतान प्राप्तीचं वरदान मागितलं। कोणताही विचार न करता यम प्रसन्न झाला आणि अस्तु म्हणाला। वचनबद्ध यमराज पुढे पुढे सरकू लागले। सावित्री म्हणाली की भगवंता, मी एक सद्गुणी पत्नी आहे आणि तू मला संतान होण्याचं वरदान दिलं आहे। हे ऐकून यमराजाला सत्यवानाचे प्राण परत करावे लागले। सावित्री त्याच वटवृक्षाजवळ आली जिथे तिच्या पतीचा मृतदेह पडला होता। सत्यवान जिवंत झाला। आई वडिलांना दिव्य प्रकाश मिळाला आणि त्यांचं राज्यही परत मिळालं। अशा प्रकारे सावित्री सत्यवान दीर्घकाळ राज्याचे सुख उपभोगत राहिले। त्यामुळेच सासू सासऱ्यांची यथायोग्य सेवा करण्यासोबतच इतर पद्धतीही आपण सुरू केल्या पाहिजेत। वटसावित्री व्रत पाळल्याने व ही कथा ऐकल्याने व्रत करणाऱ्याच्या वैवाहिक जीवनातील सर्व संकटे दूर होतात। मित्रमैत्रिणींनो, कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ? व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।